आहे। वसई विरारमध्ये अजूनही पावसाची संततधार सुरूच असल्याची माहिती आहे। वसईच्या मधुबन परिसरातील रस्त्यांवर अजून सुद्धा पाणी साचू नये, तर वसईच्या एव्हरशाईन परिसरात सुद्धा रस्त्यांवर पाणीच पाणी दिसतंय। सकाळपासूनच खरं तर पावसाची रिपरिप सुरूच आहेत। ही 3 दृश्य आपण पाहतोय। मधुबन परिसरात अजूनही पाणी साचलंय। सकाळी 7:30 वाजेची ही दृश्य आहे, तर सकाळी 8 वाजता एव्हरशाईन हा परिसर सुद्धा जलमय झाला होता, तर सोसायट्यांमध्ये सुद्धा पाणी साचल्याचं दिसतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड हे एव्हरशाईन परिसरात सध्या आहेत। विजय, सध्याची काय परिस्थिती आहे? वनी निश्चितच मी आता ज्या ठिकाणावरती उभा आहे हा परिसर जो आहे वसई पूर्वेचा एव्हरशाईन परिसर आहे आणि या एव्हरशाईन परिसरामधला हा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे। एव्हरशाईन लास्ट स्टॉपकडे जाणारा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरून पुढे नालासोपारा आचोळ्याकडे सुद्धा हा रस्ता जातो। त्यामुळे या रस्त्यावर रहदारी असते आणि हा रस्ता जो आहे हा पूर्णपणे जलमय झालेला आहे। या रस्त्यावरती जवळपास फूट ते 2 फूट पाणी साचलेलं आहे। काल याच रस्त्यावरती जवळपास गुडघा ते मांडी इतकं पाणी साचलेलं होतं। आजूबाजूच्या सर्व सोसायट्या ज्या आहेत ह्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। आता आज सुद्धा पावसाची रिपरिप आणि संततधार जी आहे ही सुरूच आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या सोसायट्यामध्ये पाणी गेलेलं आहे। अनेकांच्या पार्किंगमध्ये पाणी गेलेलं आहे। ज्या तळमजल्यातल्या ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायटीच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। सकाळच्या वेळेमध्ये जे कामावर जाणारा जो चाकरमान्य आहे हा याच पाण्यामधून मार्ग काढत जात असताना आहेत। अनेकांच्या गाड्या ज्या आहेत या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत। त्यामध्ये पाणी रस्त्यावर साचलं असल्यामुळे मोठ्या या ठिकाणी खड्ड्यांचं सुद्धा साम्राज्य झालेलं आहे आणि वर पाणी असल्यामुळे अनेक वाहनधारकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणी अपघातांची संख्या वाढत आहे। महापालिका प्रशासन आणि महसूल प्रशासन जे आहे हे या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। काल आणि आज दिवसभरासाठी पालघरच्या जिल्हाधिकारी जे आहेत ह्या इंदूर आणि जाखड यांनी जिल्ह्यामधल्या सर्व शाळांना सुद्धा सुट्टी दिलेली आहे। त्यामुळे विद्यार्थी जे आहेत हे जरी घराबाहेर नसले तरी मात्र कामावर जाणारे जे नागरिक जे आहेत हे मात्र या पाण्यामधून त्यांना मार्ग काढत जावा लागत आहे। मोहिनी, निश्चितच पालघर जिल्ह्यामध्ये कालपासून जो पडणारा पाऊस आहे त्यामुळे जे धरणं आहेत या ठिकाणी मोडक सागर नगर आहे, तानसा आहे, मध्य वैतरणा आहे। या मोडक सागर धरणामधून जवळपास 18,712 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, तर तानसा धरणामधून जवळपास 42,000 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग केलाय। मध्य वैतरणामधून 7,642 क्युसेसचा जे आहे विसर्ग करण्यात आलेला आहे। पाण्याची पातळी जी आहे ही काही ठिकाणी कमी होत असली तरी काही ठिकाणी मात्र वाढत आहे। सध्याचं वातावरण जे आहे हे ढगाळ वातावरण आहे आणि पावसाची संततधार जी आहे ही सुरूच आहे। त्यामुळे जर पावसाने आणखी जर या ठिकाणी जर पाऊस वाढला तर वसई विरार नालासोपाऱ्यातलं जनजीवन जे आहे हे 4 दिवसापासून विस्कळीत तर आहेच आहे, मात्र आणखीही जर पाऊस जर पडला तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनजीवन विस्कळीत होणार आहे। नक्कीच विजय, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या